हाय, जय श्रीराम. तर आता 2 दिवस झाले का पाऊस येत आहे की काही बोलायचं काम नाही. तर कामं एक सांगायचं म्हटलं तर म्हणतात ना, सकाळपासून आज काल आकाडी होती आणि आज तर आमच्याकडे पूजा असते. आकाडीची जी आहे कोंबडं वगैरे ते म्हणतात ना, द्यावं लागते आणि ते दिवे पात्या वगैरे करावं लागते. तर काल म्हणजे तेच म्हणतात, सकाळपासून घरी काही राहिलं आपल्या तर आपण सकाळपासून त्याच्या जेच म्हणताना कोणत्या कामामध्ये आपण लागून जातो असं आहे. तर काल पण असाच पाणी होता. तर तेच म्हणताना की 2 वाजले ते सगळं म्हणजे म्हणतात ना, घरचे कामं जे आवरायला वगैरे. आणि मग ते म्हणतात ना की वडे पात्या ते करायला स्टार्ट केलं. तर ते झालं आणि मग पूजा वगैरे करत पण, कारण की दिवसभर पाणी होता त्याच्याने कुठं म्हणजे म्हणतात ना की कोणतं सामान वगैरे आणायला जातो म्हटलं तर ते ओलं होऊन जाते असं आहे. तर तेच आणि पुन्हा आता आज आज त्याच्यानी कसं पूर्ण भांडे नॉनव्हेजचे भांडे आहे आणि पुन्हा तसंच ते झाडू नाही घराला काही नाही, कारण की कसं आहे की बाहेर पाणी येत आहे. पाणी येत आहे त्याच्यानी कसं आपण सगळ्या गोष्टीसाठी बाहेर निघावं लागतं सगळ्या गोष्टीसाठी. तर त्याच्यानी कसं ओलं ओलं नाही झालं पाहिजे ना. आत्ताच म्हणजे काही दिवसा अगोदर म्हणतात ना की थोडंसं म्हणजे मला कणकण होतं. तर म्हणून म्हटलं की मग हजबंड म्हणे तू बघ म्हणजे कसं आहे, थोडंसं म्हणजे पाणी वगैरे कमी झालं तर तू आपले कामं काय कर, पाण्यामध्ये निघू नको. कारण की छत्री घेऊनही काही तुम्ही रेनकोटही लावून निघा तरी ते पाणी आपल्याला येते सांगावर असं आहे. तर तेच म्हणतं की इतका सारा पसारा आहे घरी आणि छान तेच म्हणतं की आता काय करू काय नाही असं म्हणजे नाही का, कारण की म्हणतात तर सगळ्या गोष्टी बाहेर आपण निघल्याशिवाय कोणतं म्हणजे म्हणतात ना काही होत नाही असं आहे. आणि मला अशी सवय आहे की कुठूनही आला की बाहेर म्हणजे पायावर पाणी टाकायचं. तर पाय इतके म्हणजे थंडे ते म्हणतात ना होऊन जाते, कारण की मला अशी सवय आहे असं आहे. तर तेच म्हणतात की छान आभाळ पण गडगडतं. तर तेच पाणी येत आहे त्याच्यानी मला तर छान वाटते. पाणी आला तर मला तर मी तर म्हणजे मला असं वाटते हमेशा असं असं नाही. तर मला असं वाटतं की हमेशा मस्त असं पाणी आला पाहिजे असं आहे. मला असं वाटतं की उन्हाळाच कशाला येतो असं आहे. थंडी आणि पावसाळा हाच झाला पाहिजे, कारण की छान थंड थंडच लागलं पाहिजे ना, पाणी आलं पाहिजे असं आहे. पण काय करणार, काही ते म्हणतात ना की उन्हाळाही आवश्यक आहे, पावसाळाही आवश्यक आहे आणि तेच म्हणते हिवाळाही आवश्यक आहे असं आहे. तर तेच म्हणतात की छान आता ते एका एका बाईचा मी व्हिडिओ बघितला, छान धान रोवणं चालू आहे. तर छान वाटलं ते पाहून वगैरे, कारण की तांदूळच मेन म्हणलं तर आता जे हा पाणी आहे ते याला जे म्हणतात ना रोवणी, ते छान असं या पाण्यामध्ये करता येते. तर जे लोक जे म्हणतात ना माझ्या आईकडे वगैरे तर एक सांगायचं म्हटलं तर आम्ही ना असंच म्हणजे ते म्हणतात ना जेवढं म्हणजे एखादी कट्टा वगैरे आणून ठेवतो, हर मन संपला की पुन्हा आणतो असं आहे. ते आणून वगैरे ठेवत नाही एकदम असं नाही का, असं आहे. तर माझ्या आईकडे तसं जे म्हणतात ना की निघलं धान जे आहे ते, तर ते लावून आणतात किंवा घेतात ते तांदूळ वगैरे असे म्हणजे काय म्हणते क्विंटलनं घेतात ते असं आहे. तर आमच्या घरी वगैरे तसं घेत नाही, लागलं तर आणतात ते सांगत आहे की एक कट्टा आणतात असं आहे. तर असं प्रकार आहे, कारण की ते थप्प्यात ठेवत राहिलं एक सांगायचं म्हटलं मला असं वाटते, कारण की आणायला काही हरकत नाही. पण ते पाहत राहावं लागते. कोणतीही गोष्ट तुम्ही पहा, किराणासुद्धा आणा तुम्ही, दाढीदुडी पाहत राहावं लागते. कोणतं आपण कडधान्य आणतो ते पाहत राहावं लागते. आत्ता जे पावसाळ्यामध्ये थोडंसंही त्यांना नाही म्हणजे हवा नाही लागली पाहिजे, म्हणजे हवा नाही का, तर ते धरतात. मग ते त्यांचं ते सोंडे असतात आणि ते काय म्हणते ते अड्या लागतात असं आहे. तर तेवढं म्हणजे म्हणतात ना की करणारे करतात असं म्हणून नाही. मी खूप जणांच्या घरी बघितलं की जे आहे आपला साठवून ठेवतात असं आहे. पण मी म्हटलं नाही, जेव्हा आहे ना वेळेवर भेटते ना आपल्याकडे, कशाला एकदम म्हणजे नाही का आणून ठेवायचं असं वगैरे. तर जेवढं आपलं तात्पुरतं आहे तेवढं आणून ठेवायचं आणि मग घ्यायचं असं आहे. आणि
सगळ्या गोष्टी आजकाल मॉलमध्ये वगैरे मिळतात, तर काही तेवढं टेन्शनच नाही. तर पण माझ्या आईकडे वगैरे तसं ते तांदूळ वगैरे घेऊन ठेवते एक्स्ट्रा, असं आहे. कारण की तेच सांगत आहे की त्यांना सवय आहे, असं आहे. तर ह्या गोष्टी आहे. तर पाऊस एक पुन्हा एक स्टार्टिंगला म्हटलं की पावसाळा आहे म्हणून कोणाला कंटाळा येतो किंवा किचकिच वाटते कोणा काय म्हणजे ते म्हणतात ना की कपडे वाळत नाही, असं आहे. तर आणि एक सांगायचं म्हटलं तर आंघोळ नाही करूशा वाटत. कारण की असं नाही की घरामध्ये जे आहे सगळंच व्यवस्था केलेली असते. पण तेच म्हणताय ना की जे एक एक हे नाही का की आपण म्हणतो की नाही पाऊस येत आहे मी आज नाही करत आंघोळ वगैरे, असं आहे. तर कोणाकोणाचं असं पण असते की एक बहाणा, जो आपण म्हणतो बहाणा. तर मला पण कधी कधी असं वाटतं की नाही करावं. पण कसं आहे म्हणजे आपण म्हणतो की बाई आहो, तर घरचं कसं पूजापाती हे ते म्हणजे करावं लागते, दिवावात करावं लागते, तर आपल्याला करणं गरजेचं आहे, असं आहे. नाही ते कधी कधी संडेला वगैरे नाही करत एखादी वेळ, कारण की त्रास आला नाही करत, असं आहे. तर असं आहे, त्याच्यामध्ये पण मज्जा आहे की नाही अंघोळ करायची असं पण आहे. कोणाकोणाला वाटायचं म्हणजे कोणी कोणी असे विचार करते ही बाई असून का अंघोळ करत नाही, म्हणजे माणूस नाही, म्हणजे असंही असते कोणाकोणाचं. तर अशा गोष्टी आहे. तर छान मस्त पाणी येत आहे, छान. मला तर खूप आवडतो पावसाळा, जो म्हणते धो धो धो, जो आपलं म्हणताय की एवढंच का थोडं आपल्याला बाहेर जायला वगैरे, पण काही हरकत नाही. जेव्हा पाणी थांबला तेव्हा आपलं कामं चालू करायचे आणि करून टाकायचे, असं आहे. तर छान मस्त असं जे सांगत आहे नाही का, पावसाळा म्हटलं खूप छान असा आनंद, मला तर आनंद वाटते किंवा छान खुशी वाटते एक प्रमाणे म्हणल्यासारखं. तर असं आहे. आणि आता आपले जे सण आहे स्टार्ट झाले आहे. आषाढी, आता मी कालच म्हटलं की आषाढी झाली आहे. आता छान मस्त असे जे आहे नागपंचमी येते, श्रावण सोमवार लागते. तर छान असे मस्त जे आपले सण जे आहे ते चालू झाले आहे. तर असं आहे. तर याच गोष्टी होत्या. छान असं मस्त जे आहे पावसाळा एन्जॉय म्हटल्यासारखं, कामं राहू द्या, कामं होत राहील. पण छान असं जे आहे वातावरण म्हटल्यासारखं शांत असं, म्हणजे पाऊसही येत आहे, थंडी वाटत आहे आणि पुन्हा ऊन आली तर ऊन पण वाटते, असं आहे. तर आत्ता सांगायला 2 दिवसा अगोदर इतकी ऊन म्हणजे होत होती की चिडचिड होत होतं ना, आता सध्या 2-3 दिवस झाले पाणी येत आहे, तर छान शांत आणि छान ते म्हणतात आनंद होत आहे, असं आहे. तर तुमच्याकडे पण मस्त असा पाऊस येत असं छान असं, म्हणजे ते म्हणतात ना की आनंद त्याचा घ्या, असं म्हटलं तर ठीक आहे. जय श्रीराम.